उतारा काळजीपूर्वक वाचा, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे। एप्रिल हा परीक्षेचा महिना। आपण वर्षभर शिकलेला भाग आपल्याला किती आत्मसात झाला याचे मूल्यमापन करण्याचे साधन म्हणजे परीक्षा। बुद्धी, मन आणि शरीर याचा विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे। तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलात तर परीक्षा ही सुद्धा आनंददायी गोष्ट वाटेल। लक्षात घ्या, पेपर कसा आनंददायी वाटेल। परीक्षेतील गुणांवर नाही तर ज्ञानांवर भर द्या। या काळात संतुलित आहार, पुरेशी झोप, सूर्यनमस्कारासारखा व्यायाम व थोडा वेळ मोकळ्या हवेत फेरफटका या गोष्टी कराव्या। म्हणून आपण झुंबा घेतो ना, व्यायाम 1 तास त्याच्यासाठी। पण दिवसभर आपण अभ्यास करतो पण त्याला व्यायाम पाहिजे। संध्याकाळी 1 अर्धा तास खेळायला असतं, म्हणजे मोकळ्या हवेत फिरलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपण काळजीपूर्वक घेतो जेणेकरून शरीरात रक्ताभिसरण होऊन ताजेतवाने वाटेल आणि मनावरचा ताण हलका होईल। महत्वाचे म्हणजे घरात सकारात्मक संवाद व खेळीमेळीचे वातावरण असेल तर परीक्षेचा ताण आपोआप हलका होतो। स्वतःची तुलना इतर कुणाशीच करू नका। तुम्ही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात हे लक्षात ठेवा। शेवटच्या दिवसात उजळणीवर भर, सोपे अवघड विषय याची विभागणी व वेळेचे नियोजन करा। परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या। उत्साही मनाने, आत्मविश्वासाने व आनंदाने परीक्षेला सामोरे गेला तर यश मिळणारच। या गोष्टी जपल्या पाहिजे। कुणाशी तुलना करू नका। कधी कमी मार्क पडले तर मी त्याचा अपमान केला नाही, अगदी 30 मार्क पडले तरी त्याचा अपमान केला नाही। तो प्रयत्न करतोय मात्र हे दिसलं पाहिजे। तो जर प्रयत्न करताना दिसत नसेल तर त्याला त्याच्या पद्धतीनं करतो, करत नाही म्हणलं त्याला त्याच्या पद्धतीने घेतला पाहिजे। चला, मनावरचा ताण हलका होण्यासाठी कोणती गोष्ट करू नये, म्हणजे काय करू नये? सतत अभ्यास करावा, संतुलित आहार घ्यावा, सूर्यनमस्कार घालावे, थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरावे। सतत अभ्यास करत बसण्याची गरज नाही हो, मध्ये ब्रेक घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करत अभ्यास करायचा। परीक्षा ही आनंददायी गोष्ट केव्हा वाटेल? जेव्हा आत्मविश्वासाने सामोरे गेल्यावर। परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी? वेळेचे नियोजन करावे, उत्साही मनाने जावे। पुढे परीक्षेला जाता 4 ते 6 साठी सुसंगत वाक्याचा परिचय तयार करायचा आहे। आणि एक टिंबटिंब काढत होता, सर्वच पर्याय येऊ शकतील। त्यासाठी त्याने हातात सगळे वरचे घेत तसंच एक सर्व कोण काटकोन काढून त्याने काटकोन कुठं काढतो आपण? म्हणजे सर्व कोण काटकोन काढून त्याने आयत पूर्ण केला। मग याच्यावरून पहिल्या प्रश्नावर आणि ते टिंबटिंब काढत होता आयत। मग त्यासाठी त्याने आयत काढायचं असेल तर काय लागेल त्याला? कंपास घेऊन उपयोग नाही। कंपास म्हणजे वर्तुळ, वर्तुळानं काढण्यासाठी जे वापरतो ना त्याला म्हणतात कंपास। आणि ते सगळं साहित्य ज्या बॉक्स मध्ये ठेवतात त्याला म्हणतात कंपास बॉक्स, कंपास पेटी। पुढे अत एव अंत एव या शब्दाची योग्य संधी फोड विग्रह जर त्याचा केला अधिक एव। पर्याय क्रमांक 2 देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी। अधोरेखित शब्दाची जात देणाऱ्याचे, हे काय आहे? दिले, देणारे हे क्रियापद आहे। आणि क्रियापदामधला मूळ शब्द दिले, दे, दे हा त्यातला धातू आहे आणि या धातूपासून देणाऱ्याचे हा शब्द तयार झालेला म्हणून हे होईल धातू साधित नाम। देणाऱ्याचे हात हे नाम आहे, ते धातू साधित नाम। पुढील पैकी विरुद्ध लिंगी शब्दाची योग्य जोडी व्याही विहीन। तुम्ही मोठं झाल्यानंतर तुमचं लग्न झालं तर तुमचे वडील आणि तुमच्या नवरीचे वडील हे व्याही असतात। तुमची आई आणि तुमच्या नवरीची आई या विहीन असतात। व्याही त्याची बायको विहीन, हे लिंग बरोबर आहे। जनक, जानकी नाही, जानकी जनक म्हणजे पिता, जानकी म्हणजे आई होत नाही, सीतेचं नाव आहे। जननी होऊ शकतं। देवता, देवती नाही। वाघ्या मुरळी आपण पाहतो, आपल्या घरी जागरण गोंधळाला येतात। पुरुष असतो तो वाघ्या, स्त्री असते ती मुरळी। पहिला आणि चौथं बरोबर।
संयोजकांनी बक्षीस रकमा वाटल्या. आता बक्षिसाच्या रकमा वाटल्या. आता बक्षिसाच्या याचं जेव्हा सामान्य रूप करतो तेव्हा बक्षिसाच्या जोडणार प्रत्येक काढून टाकला की जे राहतं ते सामान्य रूप. पण इथं जेव्हा त्याला प्रत्यय जोडला जातो तेव्हा श ची वेलांटी दीर्घ आहे ती ह्रस्व होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं नियम आहे. बक्षीस वीर याला जेव्हा प्रत्यय जोडले जातात दीर्घ वेलांटी ह्रस्व होते म्हणून श ची दीर्घ वेलांटी ह्रस्व झाली. तर पर्याय क्रमांक 3. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात? कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर कर्तरी प्रयोग. आणि सकर्मक कशाला म्हणतात? त्यात कर्मही आहे. आता मी फक्त लेखन केले करणारा मी, त्या करणारा मी म्हणजे कर्ता मी आहे. करण्याची क्रिया कोणावरती झाली? फलकावरती झालेली म्हणजे इथं कर्म आहे. मग आता कर्ता बदलून पहा. मी फलक लेखन केले. मीच्या ऐवजी स्त्रीलिंग घेतलं. तिने फलक लेखन केले. अनेक वचन केलं. त्यांनी फलक लेखन केलं. म्हणजे कर्ता बदलला तर क्रियापद बदलत नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. मी कागदावर चित्र रेखाटले. तिने कागदावर चित्र रेखाटले. त्याने कागदावर चित्र रेखाटले. अनेक वचन केलं. त्यांनी कागदावर चित्र रेखाटले. क्रियापद कर्त्यानुसार बदलत नाही म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. सागर तलावात पोहतो. तिथं मुलगा मी तलावात पोहतो. मुलगी असेल तर ती तलावात पोहते. अनेक वचन केलं तर ते तलावात पोहतात. म्हणजे इथं या ठिकाणी सागर तलावात पोहतो. इथं अनेक वचन केलं पण सागरच्या ठिकाणी त्याचं लिंग बदललं तर त्या ठिकाणी सागर तो तलावात पोहतो. ती तलावात पोहते. म्हणजे इथं लिंग कर्त्याचं बदलतं म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आणि इथं पोहण्याची क्रिया कोणावरती घडली हो? सागरवर. कर्ता कोण आहे? सागर. पोहण्याची क्रिया सागर. कर्म आहे का? नाही. म्हणून हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. आपल्याला सकर्मक विचारलेलं आहे. ताई दररोज अभ्यास करते. क्रियापद करते. करणारी कर्त्याला त्याचा मूळ धातू करणारी. कर्ता कोण आहे? करण्याची क्रिया कशावरती घडते? आता कर्ता बदलून जर बदललं तर मग ते ताईचे जे मी दररोज अभ्यास करतो. मी दररोज अभ्यास करते. ते अनेक वचन केलं. ते दररोज अभ्यास कर्त्यानुसार बदलते म्हणजे कर्तरी आहे. कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी. तर पर्याय क्रमांक 4. पुढे पूजा आटोपल्यावर थोडा वेळ पोथी वाचून मग ते दैनंदिन कामकाज सुरू करी. या वाक्याचा प्रकार ओळखा. आता एक वाक्य एवढं मोठं दिसतंय. यातलं पहिल्यांदा यामधलं शोधायचं क्रियापद. काय क्रियापद? करी. मूळ धातू कर. करणारे दैनंदिन कामकाज करणारे ते. करता कोण आहे? करण्याची क्रिया कोणावरती झाली? त्याच्यावरती सुरू झाली. ते दैनंदिन कामकाज सुरू करी. हे वाक्य फक्त एवढंच आहे. ते दैनंदिन कामकाज सुरू करी ही त्याच्याबद्दल विशेष माहिती दिली. त्यामुळं ते दैनंदिन कामकाज ज्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं. उद्देश आहे ते आणि विधेय आहे दैनंदिन कामकाज सुरू करी. एकच उद्देश एकच विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य होणार आहे. त्यामुळे उत्तर आहे केवल वाक्य. तर ते या ठिकाणी करता आहे. बाकी सर्व विधेय आहे. पुढे वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळख. रताळे. एक रताळे. 5 रताळी म्हणजे बरोबर आहे. एक पिल्लू. 5 पिले. इथं पिले दिले. एक शेत. एक शेत. 5 हे शेती बरोबर आहे का? एक सभा. 5 सभा. चुकीची जोडी कोणती आहे? शेती. पर्याय क्रमांक 3. पिल्लू पिल्ले ल जोडावा काही गरजेचं नाही. मुद्दा की तुमचा संभ्रम निर्माण केला तुम्ही लगेच गोंधळून गेला. इथं शेती हे चुकीचं आहे. आबाळ माया तुझी आम्हावरी राहू दे.
या ओळीतील क्रियापदाचा अर्थ. आता पहा, राहू दे म्हणजे ही देवाला केलेली प्रार्थना आहे. दे म्हणल्यानंतर ही कुठली होते? प्रार्थना. म्हटलं की आज्ञार्थ, आज्ञार्थ. त्यामुळे युक्त आहे, देवाला मागणं केलेलं आहे, नवस केलेला आहे, त्यामुळे हे आज्ञार्थ होईल. देव दुसऱ्याला देणं असेल तर तिथं प्रार्थना, दुसऱ्यासाठी असेल म्हणजे आपल्यासाठी हे म्हणून तो आज्ञा. समासासंबंधीचे पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पद एकत्र आलेली असतात. त्याचा विग्रह करतो तेव्हा दोन पद असतात का नाही? दोन पद असल्याशिवाय त्याचा विग्रह होत. अव्ययभाव समासात सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो. वगैरे वापरतो ना आपण, पास नापास वापरून पण करतो, म्हणजे अव्ययभाव मध्ये हे क्रियाविशेषणासारखा होतो. बरोबर आहे. बहुव्रीही समासात दोन्ही पद महत्वाचे असतात. बहुव्रीही समासाचं उदाहरण काय? लंबोदर. लंब अधिक उदर. मग येतं लंब आहे ज्याचे उदर असा तो गणपती. गणपती म्हणजे पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं. दोन्ही महत्वाचे नसतात तेव्हा तिथं बहुव्रीही समास असतो. म्हणजे ही दोन्ही पद महत्वाची नसतात, इथं असतात म्हणजे त्यामुळे हे अयोग्य. सामासिक शब्दाची फोड करण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात. बरोबर आहे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा, चुकीच्या पद्धतीने गणलेखन केलेला पर्याय निवडा. मानावा दीर्घ. इथं आपण मात्रा शिकलो आपण. ओके. त्याचा उच्चारासाठी लागणारा वेळ जेव्हा कमी असेल लघु, जादा असेल गुरु. आता मा कानाय म्हणजे गुरु, गुरु ना गुरु, वा गुरु या ठिकाणी. आता या ठिकाणी समरा, स लघु कमी वेळ लागतो, म कमी वेळ लागतो लघु, आणि रा कानाय म्हणजे लघु लघु गुरु. इथं ज नास, ज लघु ना गुरु, स लघु. आता इथं भास्कर, बहा गुरु, स्कर. भास्कर जोड अक्षर येतं तेव्हा आपण उच्चार कसा करतो? भास्कर. भावरती जोर देतो आणि स चा उच्चार त्या भा मध्ये घालून टाकतो, कारण भा गुरु येईल, स्क लघु येईल, र लघु येईल. म्हणजे इथं गुरु लघु लघु पाहिजे होतं, कारण पर्याय क्रमांक 2 शिकवलं होतं का? पुढे सखाराम बाइंडर हे नाटक कोणी लिहिले? विजय तेंडुलकर. पुढील पैकी कोणाला महात्मा असे संबोधले जाते? अर्थाच्या दृष्टीने चुकीचा पर्याय वारस म्हणजे उत्तराधिकारी. बरोबर आहे. लगाव मला भाषेचा लगाव म्हणजे आहे. विंजन म्हणजे वारा. बरोबर आहे. विनीत म्हणजे समंजस, हा चुकीचा आहे. आपला विनीत म्हणजे आपला आज्ञाधारक, समंजस नव्हे, आपल्या आज्ञा मानणारा. आपण पत्र लिहिताना आपला विनीत असं शेवट लिहितो. जे विनीत म्हणजे आपला आज्ञा मानणार. पुढे दिलेल्या कोणत्या प्रकारची शब्दांची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे? तर प्रबळच्या विरुद्ध दुर्बळ ही विरुद्धार्थी, दिव्यच्या विरुद्ध दुःखी नाही, दुराग्रहाच्या विरुद्ध नाही, दमटच्या विरुद्ध आग्रह समानाचे आहे. पुढे पैकी अशुद्ध शब्द असणारा अशुद्ध शब्द हिरक. इथं उच्चार दीर्घ पाहिजे, इथं दीर्घ पाहिजे. पुढं अलंकारिक शब्द व अर्थ याच्या योग्य जोड्या असणारे पर्याय 2 पर्याय नोंदवा. घटकेचे घड्याळ. घटकेचे घड्याळ गाव चालणारे झाले की झाले ते लगेच बसतंय. निशाण भरपूर आहे. आणि तेलंग हे बरोबर आहे. परसातली भाजी निरोपी चुकीचा आहे. ती माझी नाही म्हणजे सरपत्र नाही. ओके. आतड्याला पीळ पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खरी कळकळ वाटणे. एखाद्या कामाविषयी दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण. पारंबी तुटो माग सरणार नाही, काय हाय होईल ती जाईल. शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो म्हणजे कामाविषयी दृढ निश्चय. पुढीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात तालव्य वर्णाने झाली? तालव्य म्हणजे टाळूला लागलं तर चकचकी, चकचकी, दंता, चकचकी, जवळ, ज दंत्य,
उच्चार करा बारकाईनं, पेपरच्या वेळेस हे तुम्हाला जमलं पाहिजे. फरक समजून घ्या. दंत म्हणजे दाताला लागला, तालव्य म्हणजे टाळूला लागला. दंत तालव्य म्हणजे दात आणि टाळू. झावळी झा झा. आपल्याला तालव्य पाहिजे फक्त. चमत्कार च च च नाही, चमत्कार नाही म्हणत. च च म्हणलं की काय होते? जीभ टाळूला लागते. त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक पाठ करायची गरज नाही. इथं बारकाईने उच्चार करून बघायचे. च ज झ च च झ झ च. उच्चार लगेच फरक कळतो. मार्ग खिशातले. चला पुढे गणितामध्ये आपण सुरुवात करूया. गणितामध्ये काय प्रश्न आपल्याला इथं घ्यावे लागतील. मी इथं वरती स्क्रीनला आपल्याला प्रश्न दिसेल. अशा पद्धतीनं आपण वाईट लाईटचं करतोय नियोजन. पाहू आपण कशा पद्धतीनं होत आहे ते पाहू. ओके पहा प्रश्न पहा. संख्या रेषेवरील यश बिंदू दाखवणाऱ्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? आता ही संख्या रेषा पहा. या संख्या रेषेवरती आता या ठिकाणी पहा एक मी संख्या रेषा काढत नाही. थोडीशी संख्या रेषा आपण घेऊया वरती. आपल्याला दिसेल असं संख्या रेषा दिसते आपल्याला. यश बिंदू या ठिकाणी दाखवलेला आहे. 0 पासून इथे 1 पर्यंत किती भाग केलेले? 1 2 3 4. यश ची किंमत किती होणार आहे? 4 भागापैकी तिसऱ्या भागावरती एका भागाचे 4 भाग म्हणजे 1 अंशाचे 4. 3 भाग म्हणजे 1 गुणिले 1 अंशाचे 4 गुणिले 3 म्हणजे काय वजा 3 अंशाचे 4. ओके आता याचा पर्यायकट पद्धत वापरा किंवा इथे आपल्याला वजा याचे गुणाकार व्यस्त काय येणार आहे? वजा 3 ची गुणाकार व्यस्त इकडे येणार आहे का कुठला पर्याय? जे पर्याय कट होती एल टी एल काढून टाका. एल गेला टी गेला एम गेला राहिला काय? थोडं दाखवून नाही का नाही. डोकं काय चालवायचं? काही नाही. म्हणजे गणित न सोडवता हा मार्क मिळाला असता का नाही? आता मग बघू आपण यांचं उत्तर येतं का? यांचा पा इथे 1 पूर्ण झाला. आता 1 पासून 2 पर्यंत किती भाग केले? 2 तर 4 भाग वाटतात का तुम्हाला? नाही. तर 1 2 3 भाग. मी 3 भागापैकी 1 भाग म्हणजे एका भागाची किंमत किती? 1/3. 1 पूर्ण आणि 1/3. 1 पूर्ण आणि 1/3 म्हणजे यांचा काय होईल? याचा मायनस मध्ये याचा करा 3 1 3 4/3 मायनस 4/3 आलं का उत्तर? जे डोळं झाकून तुम्ही गणिताचे देखील असे मार्ग मिळवू शकता. फक्त त्याला आपलं असणार डोकं वापरायचं असतं. असेल डोकं तर ते फक्त वापरायचं. तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न केवळ बघून गणित सोडवता येतात. कॅल्क्युलेशन देखील मी केलं होतं का काय? मी नुसतं पर्यायकट पद्धत वापरली तर वापरता आलं का? मी ह्याला डोकं चालवलं पाहिजे. चला पुढील प्रश्न पहा. 52 दशांश चिन्ह 4 7 8. चला 52 दशांश चिन्ह 4 7 8 हे 10च्या घातांकातले. आता इथं पर्यायकट पद्धत पहा. 52 दशांश चिन्ह 4 7 8. 5 ची किंमत किती हो? 50. 2 ची 2 याची 0.4 याची 0.7 याची 0.008. याची मांडणी कशी होईल? 5 गुणिले 10 लगेच नाही करायचं. इथं 2 गुणिले 1 याची 4 गुणिले 1 अंशाचे 10. इथं 7 गुणिले 1 अंशाचे 2 करेल की 2 शून्य अधिक याची 8 गुणिले 8 अंशाचे 1000. आता एक घातांकामध्ये घेऊ. 5 गुणिले 10 म्हणजे 10चा पहिला का? त्याच्यामध्ये 2 पर्याय कट होतात का नाही बघा? केवढी बघितलं 2 पर्याय कट होतात का? हो. आता इथं 2 गुणिले आधी 2 गुणिले 10चा कितवा होगा? 1 म्हणजे प्रत्येक संख्येला 0 वा घात किती असतो? 1. आधी 4 गुणिले 1 अंशाचे 10 म्हणजे 10चा
वजा पहिला 4 गुणिले 10चा वजा पहिला अधिक 7 गुणिले 7 गुणिले 10चा वजा दुसरा अधिक 8 गुणिले 10चा वजा तिसरा. चला पुढील प्रश्न. चला कुठलाही पर्याय. ओके किती नंबरचं झालं 27. चला 28 वर घ्या. चला जरा स्पीड घ्या. आपल्याला पुढचा प्रश्न पण आपल्याला ओळखलंही पाहिजे वेळेत. 28 वा प्रश्न जरा हे करत चला. ओके त्रिकोणाचे कोन 3 5 6 या प्रमाणात असल्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप किती असते. त्रिकोणाचे कोन लगेच त्रिकोण काढायचा. एक 3 आहे, एक 5 आहे, एक 7 आहे. म्हणजे 3 1 7 1 5 आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180. म्हणजे 3 1 7 1 5 1 7 1 7 1 किती झाले 180. 15x बरोबर 180. x बरोबर 180 भागिले 15 केले 12. इथं 5x म्हणजे इथं 3x म्हणजे किती 3x म्हणजे 32. 7x म्हणजे 84. 5x म्हणजे 12 पंचे 84 असेल तर याचा बाह्य कोन 180 मधून 84 गेले 96. 36 असेल तर त्याचा बाह्य कोन 180 मधून 36 गेले 144. 80 असेल तर त्याचा बाह्य कोन 120. असं 60 असेल तर 120. कोणता पर्याय पर्यायामध्ये 2 आणि 4. चला पुढील प्रश्न घ्या. चला पुढील प्रश्न त्रिकोणाचा झाला. पुढचा प्रश्न काय प्रश्न 82,8275 डेसिमीटर. लगेच आपले घर शेवट लहान परिमाण पैकी डेसी डेका हेक्टो डेसी पर डेसी पासून जागा. डेसी नंतर दशांश चिन्ह कुठे नाहीये. डेसी मध्ये मिली सेंटी आणायची गरज नाही. मिली सेंटी डेसी ग्रॅम मीटर मीटर आता ग्रॅम घ्यायची गरज नाही. मीटर डेका हेक्टो किलो. अक्षर मला करा गडबड करायची असते. इथे 8275 डेसी शेवटचा 8275 डेसी. आता 2 दशांश चिन्ह 2 5 डेका आहे. पूर्ण डेका किती आहे 2. पूर्ण डेका 2 2 दशांश चिन्ह 2 5 याचे डेसी केले तर हे दशांश चिन्ह इतर 225 डेसी होते. पुढे आहे वजा आहे. याचे अधिक अगोदर अधिक करून टाकायचे. 5 5 10 0 चले 1 7 2 9 1 10 0 चले 2 2 4 1 5 800. ते 8500 डेसी झाले म्हणजे 850 मीटर झाले म्हणजे 85 डेका झाले म्हणजे 8.05 हेक्टर झाले. किलो मध्ये सांगितलं तर 0.85 किलो झाले. पुढे काय म्हणले वजा 7 हेक्टोमीटर. वजा 7 हेक्टो. हेक्टो मध्ये 7 लिहा वजा करा याची वजाबाकी करा. इथं काय नाही म्हणजे हेक्टोचे मी डेसी केले तर 7000 डेसी होते. 0 0 0 आता 0 गेले 5 8 7 गेले 1500 आहे का पर्यायात आहे. म्हणजे मीटर मध्ये सांगितलं 150 मीटर आहे का पर्याय नाही. डेका मध्ये सांगितले 15 डेका आहे का. हेक्टो मध्ये सांगितले 1.5 हेक्टो नाही. किलो मध्ये सांगितले 0.15 किलो आहे का आहे. चला 29 झाला. चला 30वा प्रश्न पुढे तयार राहा. चला 30वा प्रश्न 29 हा झाला. 30वा प्रश्न 42 सेंटीमीटर तळाची त्रिज्या असणाऱ्या 70 सेंटीमीटर उंचीच्या दंडगोलाकृती खोक्यात 7 सेंटीमीटर त्रिज्येचे जास्तीत जास्त किती चेंडू बसतील. म्हणजे आकृती काढायची. दंडगोल असा आहे आणि याच्यामध्ये चेंडू टाकायचे. या तळाची त्रिज्या आहे 70 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे नाही सर 42 सेंटीमीटर आहे आणि उंची दिलेली आहे 70. ही उंची दिलेली आहे 70. याच्यामध्ये जे गोल टाक म्हणजे याचं घनफळ
आणि त्या टाकणारे चेंडूचं घनफळ कसं असणार आहे सेम असणार आहे. म्हणजे दंडगोलाचे घनफळ बरोबर चेंडूचे घनफळ गुणिले संख्या. हे सोडवायचे संख्या बरोबर दंडगोलाचे घनफळ भागिले चेंडूचे घनफळ. मग दंडगोलाचे घनफळाचं काय सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच भागिले गोलाचं 4/3 पाय आर क्यूब. बरोबर का ओके. आता इथं आपण हे सोडवायचे किमती मारायचे बाय. आता पहा डोकं चालू पायची किंमत इथं भागाकार करणार आहे. पायला पाय काय होणार आहे घालून बसायचे का लगेच लिहित बसायची काय गरज आहे का हे पायला पाय घालून टाकला. आता इथं 4/3 उलट होणार आहे आपल्याला हे लक्षात येते ते नंतर करा. त्रिज्या किती 42 42चा वर्ग म्हणजे 42 गुणिले 42 करा वर्ग करत बसू नका. उंची किती आहे 70 गुणिले 70 भागिले आर किती दिली बॉलची 7 मी 7 गुणिले 7 आणि 4/3 आहे ते उलटून काय होणार आहे 3/4 मांडलं नाही गुणिले 3/4 मांडलं तर चालेल का हे डोकं चाललं पाहिजे. म्हणजे कच्चं काम बघा एका ओळीत बसवलं सोडवायचं हे. चला 7 चुकून 42 7 1 7 7 चुकून 42 7 1 7 7 10 70 या 4 ने नाही ना 2 गुणिले 4 2 बेत्रिक कसा बेक बे बेत्रिक कसा 3 त्रिक 9 9 10 90 गुणिले 3 270 चेंडू बसते. किती ओळी झालं घडी फक्त आणि फक्त एका ओळी. सर पर्याय नाही ते 35 21 15 निश्चित नाही. 35 1 पाय आर स्क्वेअर एच 4/3 पाय आर क्यूब. बरं पुन्हा बघू आपण. चला पुढील प्रश्न. चला पुढे आपण काय दिले उत्तर होतं काय दिले 35 काय होते ओंकारने रुपये 170 दराने 2 टॉवेल 350 रुपये दराने 2 धोत्रे 40 रुपये दराने 4 रुमाल घेतले. त्याला खाजगी ग्राम उद्योग मंडळाकडून 6.5% रिबेट मिळाले तर त्याने दुकानदारास किती रुपये दिले. अगोदर बिल किती झाले बघा 170 रुपये 2 टॉवेल 170 गुणिले 2 340. किती नंबरचा प्रश्न द्या नंतर 350 रुपये दराने 2 धोत्रे 700 रुपये. पुढे 40 रुपयाने 4 रुमाल 160. अजून काय केलं का नाही 0 6 4 10 0 7 3 10 2 5. आता 6.5% दशांश चिन्हात केले किंवा अपूर्णांकामध्ये केले तरी काय अडचण कसं पहा 1200 रुपयाला किती रिबेट मिळेल. 6.5% अर्थ काय होतो 6.5 100 रुपयाला 6.5 रुपये 6.5 6.5 100 रुपयाला 6.5 तर 1200 रुपयाला किती ही रिबेट दिली. आपल्याला विचारले का रिबेट किती मिळेल आपल्याला काय विचारले किती रुपये द्यावे लागतील पुन्हा सांगा. ओके काढू अगोदर इथं मांडणी काय सांगा x बरोबर 6.5 गुणिले 6.5 भागिले दशांश चिन्ह काढून टाका. एक जर दशांश चिन्ह वरचं घेतलं खाली 1 शून्य देऊन टाका. सोडूया आपण 2 शून्याला 2 शून्य गेले. आता इथं गुणाकार करायचा पटकन संक्षिप्त रूप दिलं तरी काय हरकत नाही. 2 पंचे 10 78 रुपये काय होणार आहे रिबेट मिळणार आहे. म्हणजे त्याला किती द्यावे लागतील 2 10 3 गेले 10 6 8 गेले 2 1122. पण इथं तुम्ही रक्कम काढली आणि पुन्हा ती यातनं वजा केली ती जर मांडणी केली असती 100 रुपयाला 6.5 द्यावे लागले किती 93.5. 100 रुपयाला 93.5 तर 1200 रुपयाला ही मांडणी केली असती तर डायरेक्ट उत्तर आलं असतं. बघू आपण x बरोबर सांगा 1200 गुणिले 93.5 दशांश चिन्ह काढून टाका. एक घर पुढे घेतलं 1 शून्य 2 शून्य घालवा 2 पंचे 10 2 12 5 1 5 5 48 5 7 35 5 7 35 7 गुणिले 6
187 गुणिले 6 6 7 42 4 गेले 4 6 48 52 सर 2 येणार हा 5 च्या जागेवर 2 येणार 48 5 52 2 चले 5 आणि 6 के 6 5 1122 आलं का उत्तर? इथं वाचलं असतं काम तुमचं. ओके चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न पहा की 2 5 9 8 हे अंक प्रत्येकी एकदा वापरू. 2 5 9 8 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या किती होतात? आता एका अंकापासून 1 होती, 2 अंकापासून 2 होता. इथं सूत्र एकापासून 1 2 पासून 2 3 पासून 7 4 पासून 4 24 संख्या तयार होणार. आपल्याला विचारले का संख्या किती होणार आहे? आपल्याला विचारलं 4 ने भाग झाला. आता बघा 4 ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग घेतला. मग आता 2 मी पहिल्या शेवटला इथं 2 घेतले, प्रत्येक अंक मी तिथे घेणार. 2 इथे घेतला तर 25, 2 घेतला 29, 2 घेतला 28, 2 घेतला 25, 29, 28. ओके नंतर 5 इथं घेतला 52, 59, 58. ओके 9 घेतला 1 साली दशक घेतला 92, 95, 98. 8 घेतला 85, 88. या किती झाल्या? 3 6 3 9 3 12 आपलं 24 होतात. तर कुठं बदल झाला? एक एक रुपये कुठे येतो? इथं 200 इथं दशकासाठी बदलताना इथं बदल कुठं होतो? आपला हजारामध्ये बदल करत असतो, शतकामध्ये बदल करत असतो. एकच साली ते पुन्हा आहे. एकूण 24 होणार. मी इथं आपल्या 12 झाले म्हणजे याच्यात दुप्पट होणारी संख्या. मी याच्यात दुप्पट करा. आपलं हिथं किती होतात 4 ने भाग जाणाऱ्या संख्या? 28, 52, 92. इथं किती झाल्या? 24 होता तयार. त्याच्या 12 मध्ये किती गेला? 1 म्हणजे 24 मध्ये किती झाला? 6. उत्तर किती येणार आहे? 6 संख्या. 24 च्या 24 लिहित बसायचं नाही. 24 लिहायला अर्धा तास तुम्ही पेपरात चालवायचं. किती नंबरचा झाला प्रश्न? 32. चला पुढे 33वा. त्याची पटकन लिहून घ्या नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. 33वा पान 4 10 आणि x या संख्या प्रमाणात आहे. तर स्क्वेअर रूट x जेव्हा 3 संख्या प्रमाणात असतात पहिली आणि शेवट याचा गुणाकार बरोबर मधल्या संख्येचा वर्ग. 10 चा वर्ग बरोबर 4 गुणिले x. x ला 4 गुणिले इकडे पाठवा. 10 चा वर्ग 100 भागिले 4 बरोबर x. 4 घेतलं तर उत्तर येणार आहे 25. x बरोबर 25. आणि आपल्याला x ची विचारली का? तर आपल्याला विचारली स्क्वेअर रूट x. x वर्गमूळ काढलं उत्तर काय झाले? 5. उत्तर 5. चला पुढील प्रश्न काटकोन त्रिकोण आहे. शिरोलंबांचा संपाद बिंदू काटकोन त्रिकोण आहे. शिरोलंब म्हणजे शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब, यातून टाकलेला हा लंब, या बिंदूतून टाकलेला हा लंब आणि या बिंदूतून टाकलेला हा लंब ज्या ठिकाणी एकत्र येतो तो काय असतो? काटकोन करणारा बिंदू. पर्याय क्रमांक 2. पुढे शेजारच्या आकृतीची परिमिती विचारलेली आहे आपल्याला. आकृती पटकन घ्या पुढे. दिसते संपूर्ण बसते का आकृती? ओके त्याची माप मला सांगा फक्त तुम्ही बघून. मला या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे, या ठिकाणी काटकोन आहे. ओके चला BC आणि DE पासून नाव द्या. हा सांगा पण A B C D खाली D खाली. हा
इथे ई वर एफ खाली जी. तुम्हाला इथे काटकोन दिला नाही, पण या रेषा पुढे गेलेल्या आहेत त्याचा झाला म्हणजे याचा विरुद्ध कोण आहे म्हणजे इथं कसं असणार आहे काटकोन. चला ओके, माप दिलेली सांगा. EC BC आणि DE 5, BC 5, DE हे पण 5. ओके पुढं AC आणि FG 12, AC 12, FG FG 12. पुढं CE 4, CE 4 आणि EF 9. ओके, आता आपल्याला माप पायथागोरसचं त्रिकोण 5 12 13 4 5 3 म्हणजे 3 4 5 चं इथं त्रिकोण असतं. 3 4 5 चं काढत बसायची गरज नाही. 9 12 15 3 4 च्या त्रिकोटा बसतं. 3 ची तिप्पट, 4 ची तिप्पट, 5 ची तिप्पट. आता याची काय विचारली परिमिती. परिमिती म्हणजे इथं अशी रिबन फिरवायची बाजूनं. ओके, मोजा येईल लिहा कागद. 13 करा तुम्ही. 13 5 18 18 4 22 9 21 12 43 15 47 57 43 15 58 5 37 12 प्रमाण. चला पुढचा प्रश्न. एका गावात 40% लोक दूध घेतात, 60% लोक चहा घेतात, 10% लोक चहा आणि दूध दोन्ही पण घेतात, तर 10% लोक चहा पण घेत नाही तर दूध बी घेत नाही. केवळ दूध पिणाऱ्यांची संख्या 252 आहे तर गावची लोकसंख्या किती? बघा, 40% लोक दूध पिणारे, 10% लोक दूध पण आणि चहा पण पितात, आणि इतर 10% लोक चहा पण पित नाही तर दूध पितात. जे 40% फक्त दूध पिणार, आणि मग तिथं 10% लोक दूध पण आणि चहा पण घेतात. इथे 10% दोन इकडे आले, वजा 10% करा, इथं 30% बरोबर दिलेला आपला 30% बरोबर 252. तर 10% बरोबर काढायचं, 100% बरोबर काय? 10% आपल्याला आधी लोक की त्याच्यावर नाही एकूण लोक येणार आहे, तर 100% बरोबर किती? जे मांडणी होईल 30% बरोबर 252, तर 100% बरोबर आहे. मांडणी सगळा x बरोबर 100 गुणिले 252 भागिले 30. 1 0 3 8 24 3 12 84 गुणिले 10 840. किती ओळी? 2च ओळी. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घ्या. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी बस ठरलेल्या ठिकाणी पोहोचते. जर वेग ताशी 12 किलोमीटरने कमी केला, 60 होता तो कमी केला 48 केला, 12 ने कमी केला म्हणजे 48 केला, 1 तास उशीर, तर बसला करायला लागणारे अंतर 60 किलोमीटर आणि प्रवास कमी केला तर 48 किलोमीटर. या दोघांचा लसावी काय? 60 चा 48 चा लसावी किती येतो? 2 ने घातलं 30 24, 2 ने घातले 15 12, 3 ने घातलं 15 3 चोक, बेचे फॅक्टर 15 बेचे पडत नाही, 5 4 पंचे 20 60 240. पहा 240 किलोमीटर अंतर मानलं म्हणजे 60 किलोमीटर वेगाने गेला तर किती वेळ लागेल? 4 तास लागेल. आणि हे 240 किलोमीटर 48 किलोमीटर वेगाने गेला तर 5 तास लागेल. म्हणजे प्रवासाचं अंतर किती आहे? 240 किलोमीटर. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. 203 भागिले वाचा नाही 400 भागिले अगोदर करायचं, भागिले म्हणजे उलटून गुणिले 203 गुणिले 904 गुणिले 5 4 गुणिले 21 25
संक्षिप्त करून द्या. पाच 3 त्रिकण 5 एके 5 5 5 25 5 एके 5 5 25 7 एके 7 7 त्रिक 21 7 एके 7 7 त्रिक 21 बे दुने 4 बे एके बे दुने 4 अंशांशाचा कारण टाका 9 छेद 3 त्रिकण 9 छेदाचे दाता 10 9 छेद 10 म्हणजे 0.9 आहे का पर्यायामध्ये? ओके. किती अवघड गणित आहे का नाही? आपल्या मराठी 5वी नवोदयचे पाहिलं, याच्यापेक्षा कितीतरी अवघड होती गणित. मी समजून घेतली 5वीची गणित. हे तर आपण 8वी आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. 2.5 8.02 3 1 4.4 व n यांची सरासरी 4.9 आहे. तर n छेद 3 बरोबर जिथे n ही संख्या येते त्याची सरासरी 4.9. किती संख्येची सरासरी येते? 4.9. 5 हे त्याच संख्येची बेरीज काढायची. कशी काढणार? 4.9 गुणिले 5 5 ने 45 5 25 4 24.5 या 5 संख्येची बेरीज. त्यातल्या 4 संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत? 2.5 दशांश चिन्ह आणि दशांश चिन्ह म्हणा 8 नीची बेरीज करायची तर मोकळे शून्य देऊन टाका. चुकत नाही कधी. 2 1 3 4 3 7 12 7 10 11 19 20 21 दशांश चिन्ह 2 3 एकातले 21 दशांश चिन्ह 2 3 वजा करा. इथं काय नाही शून्य द्या. मला सगळ्या 10 3 गेले 7 5 3 गेले 2 4 गेले 1 0 दशांश चिन्ह घरी दशांश n बरोबर 3 दशांश चिन्ह 2 7. मग आपल्याला काय विचारले? भागिले 3 3 दशांश चिन्ह 2 7 भागिले 3 करा. 3 एके 3 दशांश चिन्ह कुठे घेतले? 2 उतरून भाग लागेल 0 वर्ण 7 एके 27 3 नव्हे 27 तरी 1 दशांश चिन्ह 0 आहे का पर्याय? हा चला पुढे. इथं पण आकृती आहे आणि याचं काय विचारलेलं आहे? एफ इथून तिथून सोडून आपल्याला आकृती काढू. सगळं गणित आकृतीवरतीच आहे. थोडस मी हे संपूर्ण फळा येते नजरेत. आकृती मला मोठी काढावी लागेल. मापन हे सोपं आहे. आता आकृती प्रमाणात असेल असं नाही बरं का. इथं बोलताना माझे त्या बरोबर जुळेल असं नाही. पण आपल्याला ते करावं लागेल. ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. ओके सर नाव ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. नाव काय काय तिथं? ए बी सी डी ई एफ. ओके माप बघा कुठं दिलेले? बी ए बी सी डी ई एफ बरोबर 6. ए बी 6 सी डी 6 ई एफ 6 बी सी आणि डी संपूर्ण 12. आता या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल का? हा बोला. त्याला चौकोन करायचा. हा बरोबर. तुम्ही जर इथं काढता येणार नाही हो. हे काढता येणार नाही. हे किती आहे? 12. हे किती आहे? 12. म्हणजे सरळ जर रेष वाढवलं तर किती होणार आहे? 24. म्हणजे हा सरळ मी केला तर चौकोन कितीचा झाला? 24 झाली. आता हे किती? 6 हे 12 हे 18 म्हणजे ही किती होणार आहे बाजू? 18. ही 24 ही 18 आहे. मग इकडे मी चौकोन असा पूर्ण केला. मला काय काढावं लागेल याचा? कर्ण 24 18 कर्ण किती? 30 4 5 चं त्रिकोण बसतंय का बघा? हो. 3 4 5 3 ची 7 4 ची 6 5 ची 6 30 काय गणितात कच्चं काम केलं नाही काय हा पुढे चला पुढचा प्रश्न एक 45 मीटर लांब 25 मीटर रुंद आयतावर जागेच्या सभोवती 3 मीटर उंचीचे पत्र्याचे नाहीतर 50 मीटर चौरसासाठी किती खर्च? आकृती काढायची.
45 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद. 25 45 हे 25 आहे आणि हे 45. इथं पत्रा लावायचा आहे 3 मीटरचा. म्हणजे इथं पत्रा किती लागेल? इथं पत्रा किती लागेल? ही 3 मीटर उंचीचा. हे 45 गुणिले 3. इथं पत्रा 45 गुणिले 3 135. तेवढा पत्रा इथं लागेल. म्हणजे 135 ची दुप्पट 270. जी इथं आणि इथं 270 चौरस फूट लागेल. इथं 25 आणि पत्र्याची उंची 3. 25 3 75 आणि त्याची दुप्पट समोर एवढाच लागणार आहे. 75 गुणिले 2 150 एवढा पत्रा लागेल. याचा 12 2 4. आणि हा पत्र्याचा दर काय आहे? कसा आहे? 80. गुणिले करा. हा शून्य मांडून टाका. 2 0 8 5 द्या. चला 2 0 मांडून टाका. 5 गुणे 10 शून्याचे 5 21,000 रुपये खर्च येईल. प्रति चौरस मीटर संपूर्ण पत्र्याचा रंग का? एका बाजूने 21,000 दुसऱ्या बाजूने 22,000 दुप्पट करावी लागेल. मला पत्र्याचा खर्च वाचला त्यामुळे झालं. चला पुढे. 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांच्या विक्रीच्या किमती इतकी आहे का व्यवहारात शेकडा नकारात्मक. एका पेनाची खरेदी किंमत 10 रुपये मानली. 12 पेनची 120 रुपये आणि 8 पेनची विक्रीची किंमत एवढी आहे. 120 रुपयाला 8 पेन विकतात. 120 भागिले 8 केलं तर 15 रुपये ही विक्री. खरेदी किती? 10 रुपये खरेदी मानली. विक्री 15 रुपये. 10 रुपयाला 5 रुपये नफा. म्हणजे 100 किती? 50 रुपये. म्हणजे 50% नफा. चला पुढे. पुढं किती नंबर झालं? चला पुढे 75 ओळखायचे आपल्याला. 43 वजा 4 वजा कंसात 4a अधिक 2b वजा 7 अधिक 9 वजा 3b अधिक 6a वजा 4b अधिक 2 वजा 2a बरोबर किती? 2 पर्याय नोंदवा. अरे वजा चिन्ह सगळा गोंधळ करतो. हे वजा चिन्ह पाहिजे. आतमध्ये 4 येला काही नाही. अधिक वजा अधिक वजा 4a वजा अधिक वजा 2b वजा वजा अधिक 6. आता पुढे आहे तसे 9 वजा 3b अधिक 6a वजा 4b अधिक 2 वजा 2a. सारखी पदे जवळ घ्या. वजा 4a वजा 3b सॉरी वजा 4a अधिक 6a वजा 2a. वजा 4a अधिक 6a अधिक 2 अधिक 2a वजा 2a कॅन्सल झालं. इथे एचं काय राहिलं नाही. चला पुढे b च. वजा 2b वजा 3b वजा 5b वजा 5b वजा 5b वजा 4b वजा 9b वजा 9b. पुढं अधिक 7 अधिक 9 16 अधिक 2 18 अधिक 18 वजा 9b अधिक 18. हा एक पर्याय असेल. 2 पर्याय याच्यामध्ये कॉमन काढला 9 कॉमन काढला तर आतमध्ये राहील वजा b अधिक 2. म्हणजे इथं वजा 9 ने b लागून वजा 9b आणि 9 तरी 18. आता जर तुम्ही इथं वजा 9 बाहेर काढलं तर आतमध्ये नुसता b राहील. वजा 9 आणि b चा वजा 9b आणि इथं वजा 2. पर्याय हे असेल किंवा हेच कोणता आहे पहा. उत्तर आपल्याला जे पाहिजे तर एक पर्याय असेल आणि या दोघांमधला एक पर्याय असेल. नाही दुसरा आहे. कुठलाही बघा तुम्ही. दुसरा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. 8b चा घन अधिक 60b वर्ग अधिक 150b अधिक 125 भागिले
4b वर्ग अधिक 20b अधिक 25 बरोबर किती? भागाकार आहे. भागाकार आपलं करतो तसाच मांडायचा का? 8b घन नीट लिहून घ्या. 8b घन अधिक 60b वर्ग अधिक 15 150b अधिक 125 आणि याला भागायचं आहे 4b वर्ग अधिक 20b अधिक 25. आपल्याला पहिलं घालवायचं 8b घालवायचं. 8b घन घालवायचे म्हणजे काय केलं पाहिजे? 2b न गुणलं की 4 गुणे 8 b वर्ग b चा गुणाकार b घन 4 गुणे 8 b घन म्हणजे 2b न सगळ्याला गुणायचं. 2b न अधिक 20b ला गुणलं 20 गुणे 40 b आणि b चा गुणाकार b घन. 2b ला 25 ला गुणलं 25 गुणे 50 b. अरे जी वजाबाकी करायची चिन्ह बदलतात इथं. हे अधिक आहे वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा. आता इथं बघा हे अधिक 8b घन हे वजा 8b कॅन्सल होतील. हे अधिक 60b वर्ग हे वजा 40b चिन्ह वेगळे 20 मोठ्याचं बाकी करा मोठ्या चिन्ह 60 मध्ये 40 गेले 20 चिन्ह मोठ्याचं b वर्ग. आता 150b वजा 50b 150 मधलं 50 गेले 100 मोठ्या संख्ये चिन्ह आधी आणि बी आणि पुढे 125 उतरून घेतले. आता पुढे आपल्याला घालवायचे 20b वर्ग 40b वर्गाचं 20 करायचे म्हणजे काय करावं लागेल? अधिक 5 ने गुणलं पाहिजे. 5 ने 4 ला गुणलं 5 चोक 20 आणि b वर्ग असा. 5 ने या दुसऱ्या पदाला गुणलं 5 आणि 20 चा गुणाकार 20 5 100 b. या 5 ने 25 ला गुणलं 125 इथे वजा करायचे वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा. या अधिक 20 व b वर्ग हे वजा 20b वर्ग हे 100b वजा 100b 0 125 वजा 125 0. भागाकाराला 2b अधिक 5 हे दिसतं मोठं पण हे का सोपं असतं. चला पुढील प्रश्न घ्या. x वजा 6/3 ही विषम संख्या आहे तर तिच्या पुढची 5वी सम ही विषम आहे. यात अधिक 1 केला ही पहिली झाली. आता राहिल्या काढायची किती? 4 प्रत्येक समसंख्येमध्ये फरक किती असतो? म्हणून अधिक 4 गुणिले 2. 4 का केलं? अजून 4 काढायचे. 2 गुणिले का केलं? प्रत्येक समसंख्येमध्ये 2. हे सोडवायचे. x वजा 6/3 अधिक 1 अधिक 4 गुणे 8 या 8 अधिक 1 9 करा. x वजा 6/3 अधिक 9 9 म्हणजे 9/1 असतो. त्याची बेरीज करायची म्हणजे छेद सारखा करावा लागेल 3 याची 1 पट वजा अंशाची 1 पट वजा 6 याची तिप्पट 9ची तिप्पट 27. हे वजा 6 आहे हे अधिक 27 चिन्ह वेगळे आहे. मोठ्या संख्येत लहान संख्या घालवा. 27 मधून 6 गेले 21 चिन्ह मोठ्या संख्येचं x अधिक 21 छेद 3. इथं संक्षिप्त रूप घालवता येत नाही. घालवायचं म्हणलं तर मग ते x ला 3 ने भागलं x छेद 3 हे असं करावं लागेल. आणि मग याला पण भागायचं अधिक चिन्ह आहे म्हणजे 21 छेद 3 म्हणजे उत्तर 7 म्हणजे x छेद 3 अधिक 7 हे पण उत्तर असं. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न समलंब चौकोनात अँगल m चा कोटिकोन व पुरकोन एका 6 या पट्टीत आहे तर अँगल m चे माप किती? अँगल मी m काढतो. याचा हा कोटिकोन आहे आणि त्या m चा हा कोटिकोन आहे आणि हा पुरकोन. त्याचं काय म्हणलंय? m चा कोटिकोन आणि पुरकोन याचा एका 6 जहा 1 असेल तर हा 6 जहा 1 म्हणजे 1 x असेल तर हा 6. मग पुरकोनातनं कोटिकोन वजा केला तर राहतं किती? 90.
म्हणजे इथं सूत्र आहे 6x वजा x बरोबर 90 डिग्री 7 ने गेला 5x बरोबर 90 डिग्री x बरोबर 90 भागिले 5 x बरोबर 18 अंशाचा कोटिकोण येणार आहे पूरक कोण 18 अष्टोदर्शी 108 अंशाचा येणार आहे मूळ कोण काढायचं असेल तर 90 मधनं 18 घालवले 72 अंशाचा मूळ कोण आहे आणि कोटिकोण 180 न 108 घालवले तरी 72 मूळ कोण 72 अंशाचा आहे. चला पुढे घ्या एका समलंब चौकोनामध्ये LRQM मध्ये या ठिकाणी आकृती काढूया आपण समलंब चौकोन आहे या समलंब चौकोनामध्ये त्रिकोण PQR हा समभुज आहे PQR LMP आता याच्यामध्ये मेजर ऑफ अँगल L विचारले याचं माप काढायचं हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे याच्या तिन्ही बाजू कशा आहेत सारख्या समभुज त्रिकोणाच्या बाजू सारख्या मिळते त्याच्या समोरचे कोण म्हणजे हा कितीचा असणार 6 आता हा 60चा असेल तर हा कितीचा असेल 120 चा असेल कारण 120 चा कोण आहे आता 120 चा असेल तर हा कितीचा असेल 60 का रेषेकडून समलंब चौकोनामध्ये अंतर हे काय समलंब चौकोन आहे त्याच्या समांतर बाजू याच्यामध्ये एक आहे की याचे समोरासमोरील कोण एकरूप असतात आणि शेजार लगतचे कोण पूरक कोण असतात हा 120 चा असेल तर हा 60 हा 120 चा असेल तर हा 60 म्हणजे लगतचे कोण पूरक कोण. चला पुढचा प्रश्न 5 मीटर बाजू असणाऱ्या 6 घनाकृती खड्ड्यातील मातीपासून 30 सेंटीमीटर लांब 20 सेंटीमीटर रुंद आणि 10 सेंटीमीटर उंचीच्या इष्टकाची ती विटा तयार केल्या तर किती विटा तयार घर खड्डा आहे 5 मीटर बाजू असणारा घनाकृती म्हणजे लांबी 5 मीटर रुंदी 5 मीटर उंची 5 मीटर म्हणजे 5 मीटर गुणिले 5 मीटर गुणिले 5 मीटर मीटर मध्ये मापले विटा करायचे कशा मापामध्ये सेंटीमीटर म्हणजे खड्ड्याचं घनफळ बरोबर विटाचं घनफळ गुणिले एकूण संख्या मीटर हे मीटर सेंटीमीटर करा 5 मीटर 500 गुणिले 500 गुणिले 500 भागिले एका विटेचं घनफळ लांबी किती आहे 30 गुणिले 20 गुणिले 10 शून्य घालवा 1 2 3 0 1 2 3 हो 6 खड्डे सॉरी गुणिले 6 खड्डे बस असं लक्ष पाहिजे तुमचं गुड. आता इथं 2 3 बनवले हे 3 दुने 6 होणार आहे हे 6 ला 6 घालून राहिलं 500 गुणिले 50 गुणिले 5 ही शून्य फक्त माझा 1 आणि 3 शून्य 5 गुणिले 5 गुणिले 5 5 चा घन 125 किती विटा होती 1,25,000 विटा. चला पुढचा प्रश्न विशाखाने 12,500 रुपयात घेतलेला दूरदर्शन चंच दुरुस्तीसाठी 2,500 12,500 अधिक 2,500 जे 15,000 रुपये खर्च केला आणि तो विकला 13,750 रुपयास विकला म्हणजे नफा झाला का तोटा किती तोटा झाला 1,215 शेकडा तोटा काढायचा असेल तर 15,000 रुपयास 1,250 तर 100 रुपयास एक मांडणी बरोबर 100 गुणिले 1,250 भागिले 15,000 शून्य घालवा 3 शून्य ही 2 आणि 1 3 शून्य 15 ने जातो का भाग नाही जात 5 ने घालवा 5 त्रिक 15 5 दुने 10 5 5 25/3 याचं करा 25/3 च 8.1/3 आपल्याला तोटा होईल. चला पुढचा प्रश्न घ्या -1 अपॉन y - x
वजा 1 अंशाचे x मायनस y बरोबर किती. इथं वजाबाकी करायची असेल तर छेद कसा करावा लागेल, समान. म्हणजे या छेदाला या छेदाने गुणायचं, या छेदाला या छेदाने गुणायचं. मग या y मायनस x ला x मायनस y ने गुणायचं, त्याला छेद सारखा. आता याला गुणलं कशाने, याने, म्हणजे याची काय केली, x मायनस y कट केली, म्हणजे अंशाची पण तेवढीच करायची. -1 ला x मायनस y ने गुणली आणि याची y मायनस x पट केली, y मायनस x पट केली छेदाची. अंशाची पण करायची, मध्ये वरची वजा आणि 1 ला y मायनस x ने गुणायचं. मग आता वजा 1 ने x ला गुणा, वजा 1 ने x ला गुणलं, या x ला चिन्ह नाही का अधिक आहे, वजा आणि अधिक याचा गुणाकार वजा x, वजा 1 आणि वजा y चा गुणाकार अधिक y. काय करत नाही का होता. आता इथं वजा 1 ने y ला गुणलं, वजा y, वजा 1 ने वजा x ला गुणलं आणि छेदामध्ये आहे तेच y मायनस x आणि x मायनस y. हे मायनस x हे प्लस x कॅन्सल झाले, हे प्लस y मायनस y कॅन्सल झाले, राहिलं काय 0. आणि त्याला कशाने भागलं तर उत्तर काय येतं 0 झालं. उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न. भाग 8 ने आपल्याकडे रकमेपैकी 1/4 रकमेची मिठाई, 1/3 रकमेचे कपडे आणि 1/5 रकमेची भाजी घेतली तर तिच्या जवळ 182 रुपये शिल्लक नाही, तर तिने किती रुपयाचे कपडे खरेदी केले. तिच्या जवळ होते 100 रुपये मांडले, तर 1/4 ची मिठाई, 1/4 म्हणजे काय, x/1/4 काय देता कोण आता 1/4, x/1/3 याचा गुणाकार काय 1/3 आणि x/1/5 x/5. आणि एवढे खर्च केले म्हणजे किती खर्च केले तेवढं काढ, 5 3 5 काही काही 60, याची 15 पट, अंशाची 15 पट 15x, याची अंशाची 20x, याची 15 12 27 20 47 छेद 60 x. एवढा खर्च केला, शिल्लक किती राहिला 13 भाग राहिले. 13 भाग बरोबर 182, एक भाग बरोबर हो की कारण की अगोदर ह्याला समज आहो तुमच्यासारखं सगळे नाही चालत हो. मी 13 भाग 182 अजून यांच्या कुणाच्याच नाही डोक्यात आलं. 13 1 13 182 ला 13 ने भागायचं, 13 1 13 5 3 14, एक भाग बरोबर 14. मग तिच्याकडे किती भाग आहे ती 60 भाग बरोबर 60 गुणिले 14 उत्तर 1484. मग त्याच्याकडे किती रुपये आले आपल्याला हे विचारलंय का, आपल्याला विचारलंय काय किती रुपयाचे कपडे खरेदी केले, म्हणजे एकूण रकमेच्या किती भाग खरेदी आहे कपडे 840 चे 1/3. 3 दुने 6 2 राहिले 3 8 24 वरचा 0 0 280 रुपयाची कपड्यांची खरेदी केलेली आहे. चला पुढचा घ्या गणित. चला 420. हे पहा ज्याला जायचंय ते जाऊ शकतात बरं का, आपल्याला जे असं कुणाला मी अडवणार नाही, कारण मला हे सोल्युशन पूर्ण करायचे 9:15 वाजले. ओके, कारण हे सोल्युशन पूर्ण करायचं मध्ये सोडता येत नाही. आणि ज्याला जायचे म्हणून मी जा, जे बसायचे ते बसले, पूर्ण झाल्याशिवाय मग 10 वाजले तरी काय पर्याय नाही त्याला. ओके चला पुढचा प्रश्न. 3/11 पेक्षा लहान मेसेज घालून की
वजा 311 पेक्षा लहान पण वजा 413 पेक्षा मोठा पूर्णांक कोणता? वजा 311 तर दशांश पूर्णांकात रूपांतर करा. वजा 0.2 30 11 22 8 राहिली बाकी 8 80 आखरीसाठी 77 अजून एक दशांश चिन्हात जावा 3 राहिले 3 0 30 11 22 वजा 0.27 चा मोठा आणि वजा 413 वजा 0.40 झाले 39 एक वर 0 घेतला 10 0 100 याच्यापेक्षा लहान मी तर पर्याय पद्धत वापरा -5/9 -5/9 -0.95 चालेल का हो? पेक्षा पाहिजे. दुसरा घेतला -1/5 -1/5 चालेल का? याच्यापेक्षा लहान झाला. तिसरा घेतला -6/70 0.60 17 51 9 राहिले बाकी 9 वर 0 गेला 9 वर 17 5 येतो का मध्ये रे? पुढे 0 टाकले लागले 27 पेक्षा मोठा 30 पेक्षा लहान आहे का? त्यापेक्षा मोठा. पुढचा चौथा -2/7 0 घेतला 7 × 14 बाकी 6 राहिले 6 वर 0 घेतला 7 7 8 56 0.2 येतो याच्यामध्ये 27 पेक्षा मोठा 30 पेक्षा लहान. उत्तर पर्याय क्रमांक 4. इथं काही क्लुप्ती चालत नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. हा वजा 311 अधिक वजा 413 इथं 11 आणि इथं 13 वेगवेगळे तशी चालते का? इथं तर त्या पट्टीत असते तर चालते ना? चालते. काय करायचं बोला 311 वजा 413 मिळवायची. वजा 413 इथे बरं का 724 आणि अधिक वजा 311 आहे त्या पर्यायामध्ये नाही. मग इथं अधिक वजा 311 अधिक वजा 311 नाही सर वजा नव्हतं वजा 7 वजा 7 वजा 3 वजा 10 35 आहे का पर्याय? ते संक्षिप्त करू. याचं 206. आता आपण हे काय बघत होतो पटीचा हे असला तर घेत होतो पण असं देखील जमत. ओके चल लक्षात ठेवली. ही ट्रिक शिकवली होती. कसं होतं काही गोष्टी ट्रिक्स लक्षात राहतात असं नाही. म्हणजे लक्षात ठेवली. धन्यवाद बापू. चला पुढचा प्रश्न घ्या. असं सांगण्याला तर धन्यवाद मानलेच पाहिजे. पुढचा भाग चलन ओळख. x ची किंमत 1.7 y ची 3 x ची किंमत आता इथं दिली नाही इथं 3 इथं दिली. x ची किंमत 2.5 1.6 ची 2 झाली वाढली का कमी झाली? 1.6 ची 2 झाली म्हणजे वाढली का कमी झाली? वाढली. y ची किंमत 3 ची 2.4 झाली म्हणजे काय झाली? म्हणजे x ची पण वाढली y ची पण वाढली तर x ची वाढली y ची कमी झाली तर म्हणजे पहिल्या व्यस्त चलन. अरे कटोती 2 पर्याय आहे. हा राहिले 2 पर्याय 2 आणि 3 उत्तर घेऊन टाकायचं झालं वेळी सोडवायची गरज. व्यस्त चलन काय असतं? व्यस्त चलनामध्ये आपण नाही सोडत. आपण तर सांगितलं व्यस्त चलनामध्ये त्यांचा गुणाकार गेलं गणित खाली घे. एक व्यस्त चलनामध्ये याचा गुणाकार 16 3 4.8 24 दुने 4.8 मी इथं पण किती पाहिलं पाहिजे? 4.8 4.8 ला 8 ने लागलं 8 सगळ्यात उत्तर काय ना 0.6 पीची की. चला पुढचा प्रश्न घ्या. पायथागोरसची त्रिकोटा कोणती? 10 24 26. 10 24 26 लहान संख्या लहान बाजू जर 16 असेल तर
तर त्याच्या निमपट वर्ग वजा 1 अधिक 1 10चे निम्मे 5 वर्ग 25 वजा 1 अधिक 1 पायथागोरसचं त्रिकोण दुसरा 2.4 3.2 4 4 म्हणजे 4.0 3 4 5 च्या त्रिकोणात बसतंय का 3 4 5 13ची 8 पट 4ची 8 पट 5ची 8 10 40 41 जर लहान संख्या विषम असेल तर याचा वर्ग करायचा 11चा वर्ग 121 त्याची फोड 60 म्हणजे 10 60 पाहिजे हे पायथागोरसचं त्रिकोण पहिला आणि दुसरं पायथागोरसचं त्रिकोण आहे 7056 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चौरस आकृती मैदानात 5 पदरी तारेची कुंपण करण्यास 8 मीटर दराने तारेचा खर्च किती 60,056 चौरस आहे आणि 60,056 त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे याचं काय काढावं लागेल वर्गमूळ 60,056 चं वर्गमूळ काढायचे गट करायचे त्याचे 2 चे 70 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या 1 सॉरी 56 एक आणि 6 आहे म्हणजे वर्गमूळाचे 1 आणि 6 आहे 70 पेक्षा लहान वर्ग संख्या 64 वर्गमूळ 8 84 किंवा 86 मग इथं 85 चं बघायचं मग 85 असेल तर काय करतो आपण क्लुप्ती शिकवली होती 5 वर्ग 25 आणि 8 च्या नंतर 7,225 पेक्षा लहान असेल तर तो 84 या चौरसाची बाजू किती झाली 84 मग काय म्हणते या 5 पदरी तारेचे कुंपण घालायचे 84 पदराची आहे मग 5 एका पदराला किती लागेल का 84 गुणिले 4 4 16 4 8 32 रे एका पदराला एवढी 5 पदराला गुणुले 5 का 37 0 4 3 5 15 3 18 5 5 15 एवढी तार लागणार म्हणजे एका मीटरचा खर्च तारेचा किती 8 याला गुणिले 8 1680 गुणिले 8 0 0 88 64 48 6 54 13,440 रुपये काढावे लागतील त्याच्या खर्चासाठी चला पुढचा प्रश्न 750 रुपयाचे तिकीट 885 रुपये झाले तर तिकिटात किती वाढ झाली 885 झाले पूर्वी होतं 750 किती रुपये वाढलं 5 135 कितीला किती वाढ झाली 750 ला 135 तर 100 ला x मांडणी सांगा x बरोबर 100 गुणिले 135 भागिले 750 एक शून्य गेला 5 निघाले 5 गुणे 10 5 गुणे 10 5 7 35 दोन निघले झालेले 5 5 135 ओके 15 5 75 शून्य झालं 15 35 असेल 5 गुणे 10 9 गुणे 18% वाढ झालेली आहे चला पुढे 15,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याज 121 रुपये 50 पैसे जास्त आहे तर व्याजाचा दर किती पहा 15,000 रुपये पर्याय पद्धत 10% धरला 10% 15,000 चे 10% एका वर्षाचं व्याज किती होईल 15 चे 10% 1500 रुपये व्याज दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 1500 आता चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं 1500 होणार पहिल्या वर्षाचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज 7% दुसऱ्या वर्षाचं 10% घेतलं तर 1500 अधिक हे 15,000 मध्ये 1500 मिळतील म्हणजे किती होणार आहे
15,000 अधिक 1,500 रुपये जे झाले 16,500 रुपयाचं 10% केलं तर किती व्याज वाढले? किती झालं? 1,650 आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज चक्रवाढ व्याज होणार आहे 1,650. पहिल्या वर्षाचं 1,500 होतं, इथं 1,650 झालं. म्हणजे कितीनं वाढले? 150. म्हणजे आपल्याला किती सांगितलंय? कितीनं वाढले? 121 रुपये 50. म्हणजे 10% चालेल का? 10%च्या वरचा पर्यंत 10.5% चालेल का? मग आपलं पर्यंत 9% करू. 9% नाही आलं तर रेटून द्यायचं म्हटलं 9.5%. 10 ने काढून बघितलं, 9 ने काढून बघितलं, 10च्या पुढचं येणार आहे का? 10.5 सोडून दिलं. आता राहिले आपल्याला 9.5 दशांश पुन्हा कसे नाही, पुन्हा कसे राहायचे. आता 9% काढा. इथं 10% होता तो 9% झाला. 15,000चं 9% किती होईल? 35,000 किती होणार आहे? 1,350. दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज देखील 1,350. पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 1,350. आता दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज काढताना या 15,000 मध्ये 1,350 15,000 मध्ये ऍड होणार आहे. 15,000 मध्ये 1,350 ऍड झाली 16,350 आणि 9% इथे 9% 1 घालवा 5 ने घालवा नाही का गुणाकार करून कोणी दशांश नाही घेऊ. 9 5 45 5 4 4 9 27 4 31 9 54 3 57 9 1 9 5 14 आणि भागिले 10 दशांश नाही एक घेतलं. म्हणजे 11471 रुपये 50 पैसे दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज झालं. आणि पहिल्या वर्षाचं होतं किती? 1471 रुपये 50 पैसे. तर 1350 वजा करा किती वाढ झाली? 121 रुपये 50 पैसे. म्हणजे व्याजाचा दर किती आहे? 9% व्याजाचा दर आहे. चला पुढचा गणित घ्या. 58 4x वर्ग अधिक 20x अधिक 21 चे अवयव. 4x वर्ग अधिक 20x अधिक 21 इथं सहगुणक 4 आहे. या 4 ने 21 ला गुणून टाकायचं. 4x वर्ग अधिक 20x अधिक 21 अशा दोन संख्या बघायचं की त्याचा गुणाकार 84 आला पाहिजे, बेरीज 20 आली पाहिजे. 84 चा अर्थ काय? 2484. इथं 14 आणि 6 याच्यामध्ये 4 मध्ये कॉमन काय नाही, तर इथं कॉमन काय नाही. हे 84 14चं कॉमन नाही, हे 6 इकडे टाक. म्हणजे या 20 ची फोड करताना काय करायची? 14x आणि 6x. इथला कोण कुठे घेतला पाहिजे हे सरावाने कळतं. 4x वर्ग अधिक 6x घेतो अधिक 14x घेतो अधिक 84. या दोघांचा गट करणार, या दोघांचा गट करणार. 20 ची फोड बरोबर आहे का? 14 26 होतात का? आता या दोघांमध्ये कॉमन काढेल. काय कॉमन निघेल? 2 कंसात काय राहिला? 2x काढेल ना, 2x निघेल ना कॉमन. 2x कॉमन राहिला किती? 2x अधिक 21. इकडे कॉमन काय निघेल? 14 राहिला इकडे x अधिक 14 44. x अधिक 6 मी तर x अधिक 6 इकडे येण्यासाठी मी काय करेल? इकडे मला तो x अधिक 7 हा इथं 4x स्क्वेअर अधिक 20x अधिक 21 असणार का? 84 ही 84 फोड करायला घ्यायचे, पण इथं खाली 21च घ्यायचे. ही फोड करण्यापुरतं घ्यायचे. त्यामुळे इथं आपल्याला ओके. इथं 7 कॉमन निघेल. 7 कॉमन निघेल. 7 दुने 14 7 त्रिक 21. म्हणून म्हटलं काय तर गवलंच आहे. मी इकडे कॉमन 2x अधिक 3 2x अधिक 3 एकदा घ्या 2x अधिक 3 आणि इकडे घ्या 2x इथं चिन्ह होतं अधिक अधिक 7. हे फॅक्टर निघले त्याचे 2x अधिक 3 आणि 2x अधिक 6. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न
59 27/15 गुणिले 0.05 अधिक 0.95 गुणिले पूर्णांक 4/5 बरोबर किती? चला 27/15 गुणिले 0.05. आता हे 0.05 काय करेल? 5/100 अधिक 0.95 काय होईल? 95/100 गुणिले 5/5 आता हा गुणाकार करता येईल, हा करता येईल आणि मग बेरीज करायला लागेल. तर इथं संक्षिप्त रूप देता येते का? 5/5 5/3 15 3 9 27 म्हणजे याचं उत्तर आलं 9/100 अधिक इकडे 5 ने दिलं 19 19 90 71 171/100 याची बेरीज करायची. छेदचा काय 100 171 9 180/100 1 0 18/10 म्हणजे दशांशात केलं तर 1.8 पुन्हा पूर्णांकात केलं तर 10 पुन्हा 1.8/10 म्हणजे 1.4/5. चला पुढे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळा मेजर ऑफ अँगल ओ केंद्र असलेला वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये हे व्यास आहे आणि याच्यामध्ये या ठिकाणी दिलेला आहे हा त्रिकोण दिलेला आहे आणि याच्यामध्ये माप दिलेला आहे POR हा दिलेला आहे 70चा ज्या कितीचा असणार आहे 110चा. आता आपल्याला या अँगलचं माप विचारायचं. आता ही बाजू आणि ही बाजू एकरूप असणार आहे का? कारण ती वर्तुळाची त्रिज्या आहे. या दोन बाजू एकरूप असतील तर याला कसला त्रिकोण म्हणतात? समद्विभुज. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात त्याची कसोटी काय? त्याचं काय? ज्या बाजू एकरूप आहे त्या समोरचे कोण एकरूप. या बाजूच्या समोरचा हा कोण, या बाजूच्या समोरचा हा कोण कसा असणार आहे? एकरूप. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते? 180. हा कोण वजा केला? 180 मध्ये 110 गेले 70. हे दोन कोणाचं बेरीज आहे. 70 भागिले 2 केलं तर 35/35चा एक. चला पुढचा. मुलांनी लावलेल्या रोपांची संख्या 45 7 सांगा रे. 45 7 84 36 आणि सामग्रीचा मध्य काढायचा. बेरीज करा. 5 4 4 8 5 13 19 25 26 27 31 36 तर 10 18 26 5 29 30 32 5 32 7 39 47 10 57 किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 576 भागिले 9 मध्य म्हणजे सरासरी 954 बाकी 57 गेले 3 7 36 9 36 64 त्याचा मध्य ए. पुढील प्रश्न. 50 मुलांनी मिळवलेल्या गुणांची सारणी दिलेली आहे त्या सामग्रीचा मध्य काढा. इथे मी सरासरी काढायचे. 25 गुणांचे 8 कोण म्हणजे 25 गुणिले 8 200 20 गुणिले 6 140 15 गुणिले 14 210 35 गुणिले 6 140 नाही 210 लक्ष द्या 10 गुणिले 12 120 आणि 40 गुणिले 3 120. किती मुलांची आहे? 2 4 5 6 4 2 3 2 5 2 7 8 2 10 1000. किती मुलांची आहे? 50 भागिले एकूण बेरीज भागिले मुलांची संख्या. एकूण मुलांची बेरीज 1000 भागिले 50 गेलं 50 गुणिले 100 वरते 0 मध्य किती सरासरी 25 हा 20 25 50 नाही या पुढे. चला पुढचा काय प्रश्न. 62 आहारात असणाऱ्या घटकांचा वृत्तालेखाचं दिलेला आहे. आहारात घटक जे आहे त्याचा वृत्तालेख दिलेला आहे.
आणि निरीक्षण करून जर 240 अंश लोकांसाठीचा विचार केला तर गावापेक्षा ज्वारीचा वापर अधिक असणारे लोक किती? याचा विचार करा, बेरीज करा. 40 30 70 80 90 10 100% आहे आणि 240 आहे एकूण 240 चे आता विचारलं की सगळ्याचं काढायचं म्हणत नाही. डाळी 10%, 40 चे 10% किती? 240 चे 10% 24 डाळी. 24 लोक डाळी वापरतात. हे 40% 24 चे 40 240 चे 40% 296 तांदूळ वापरतात. 240 चे 30% 24 आणि 72 हे काय वापरतात? ज्वारी. आणि गहू किती? 24 गुणिले 48 गहू. आता विचारलाय काय प्रश्न? ज्वारीचा वापर अधिक असणारे लोक किती गावापेक्षा? गावाचे किती? 48. ज्वारीचे किती? 12. एवढं कारण कशाची गरज नाही का? इथं 20% नाही तर 30%. मी फरक किती? 10%. 240 चे 10% 24. 240 चे 10% 24. हे काही करून कशाची गरज नाही. हे इथं करता येतं. चला पुढचा प्रश्न. तर 1.2 चा घन 1.2 चा घन वजा 1.2 चा वर्ग. आता बघा मी हे मांडताना कसं मांडतो? ए घन वजा ए वर्ग. मला यात कॉमन काढायचं. काय करायचं? ए वर्ग कॉमन काढेल. ए घनला मी ए वर्गने भागलं तर काय होईल? ए ए ए आणि इथं वजा 1. मग परत त्याने करून बघायचं. ए वर्ग याचा गुणाकार 1, ए वर्ग वजा 1 चा गुणाकार वजा 1. मग तीच पद्धतीने वापरायची. मी इथे मी काय काढणार आहे? 1.2 चा वर्ग कॉमन काढलं. आतमध्ये काय राहिलं? 1.2 मध्ये चिन्ह वजा, इथं राहिलं 1. मी 1.2 चा वर्ग 12 चा वर्ग 144 दशम चिन्ह 1 आहे ते 2 संख्येच्या अगोदर गुणिले इथे चिन्ह काय नाही म्हणजे गुणिले 1.2 मध्ये 1 गेलं राहिलं किती? 0.2. दशम चिन्ह नाही समजून गुणाकार करा. 144 तुम्ही दशम चिन्ह इथं 2 आणि इथे 3 संख्येच्या अगोदर तर काय 0.288. आलं का लक्षात? किती ओळीत आहे? एक तरी आपण आज मोटर सापडले नाही. सगळी गणित छोटी छोटी. असत्य विधान कोणते? वर्तुळातील आंतरलिखित कोणाच्या दुप्पट आंतरखंडित कंसाची माप असते. बरोबर आहे. आंतरखंडित म्हणजे उदाहरणार्थ पहा. हा 30 चा असेल तर हा 60. आंतरलिखित कोणाच्या दुप्पट आंतरखंडित. आंतरलिखित हा आंतरखंडित. दुसरा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्पर पूरक असतात. चक्रीय चौकोन आहे हा घेतला याचे सम्मुख कोण याची बेरीज 180 याची बेरीज 180 बरोबर आहे. तिसरं विशाल वर्तुळखंडातील कोण विशाल कोण असतात? विशाल वर्तुळखंड. विशाल वर्तुळखंड म्हणजे काय होतं पहा. त्याच्यामध्ये म्हणे अर्धवर्तुळ होतं त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे इथं एवढा हे झाला म्हणजे हा विशाल वर्तुळखंड आणि यातला कोण काय येणार आहे? विशाल वर्तुळखंडातील कोण लघुकोण असतात. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. बरोबर. पुढचं एक वर्षाने ₹150 किमतीची काही व 80 रुपये किमतीची काही अशी एकूण 27 तिकीट विकत घेतली तेव्हा 3000 रुपये गेले तर 80 रुपयाची तिकीट घेतली. 150 रुपयाची तिकीट माहित नाही. 150 रुपयाची एक्स मानू 80 रुपयाची वाय मानू. 150 रुपयाची एक्स मानली 80 रुपयाची वाय. एकूण तिकीट किती घेतली? एक्स अधिक वाय 27 घेतली. 150 रुपये तिकिटाची किंमत किती होईल? एक्स मध्ये 150 गुणिले एक्स म्हणजे 150 एक्स 80 रुपयाची किंमत 80 वाय आणि याचे पैसे किती गेले? 3000. आता काय घालवायचं मला सांगा. वाय घालवायचं काय एक्स घालवायचं? वाय घालवायचं म्हटलं तर 80 पट करायचं. एक्स घालवायचं म्हटलं तर 150 करायचं.
वाय घाला तुम्ही एक्स म्हणलं की मी वाय घाला मी याची 80 पट करू याची 80 पट 80 एक्स याची 80 पट 80 वाय याची 80 पट 27 16 2 याची वजाबाकी केली 150 एक्स मधून 80 गेले 70 एक्स 80 वाय मधून 80 वाय गेले 0 याच्यात गेले 0 10 6 गेले 4 10 6 गेले 8 70 एक्स बरोबर 840 एक्स बरोबर 840 भागिले 70 बरोबर 12 150 रुपयाची किती तिकीट घेतली 12 आणि 80 रुपयाची 15 तिकीट घेतलेली किंमत काढून बघा होते का 3000 तपास चला शेजारील आकृतीमध्ये इकडं आकृती नको काय गरज नाही आपल्याला दिसते कळतंय सगळं माप बघा हे कुठं आहे ए बी सी डी ई हा इथं एफ आहे वरती जी चला माप बघा सांगा ए बी बी सी 15 ए बी 15 बी सी 15 पुढा ए जी जी एम डी ई बी सी 5 कुठलं उरलं ए जी जी ई आपण का डी ई डी एम नाही का डी सी 5 आणि याचं काय विचारलंय क्षेत्र हो आता बघायचे तुकडे करून एक पद्धत वापरूया नंतर डोकं चालूया आपण सुटतंय का त्या पद्धतीनं करूया का याचे तुकडे करूया आपण आता तुकडे पाय असं एक तुकडा करून टाकू शकता हे 15 आहे आणि हे 5 15 गुणिले 5 75 एवढ्याचं क्षेत्रफळ झालं हा तुकडा मी असा केला हे 5 आहे आता हे किती राहिले हे सगळं 15 आहे त्यातनं हे 5 गिरणे राहिले किती 10 गुणिले 5 आता याचं काढायचं आता बघा हे 15 आहे त्यातनं हे किती हे किती राहिलं 5 हे 5 आणि हे एकूण 15 आहे त्यातनं हे 5 गेले हे 5 गेले हे किती राहिलं 5 आणि याचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची पाया 5 उंची 5 याचं 5 गुणिले 5 1/2 5 गुणिले 5 25/2 उत्तर येणारे 12.5 म्हणजे 75 हे 50 आणि 12.5 किती होईल 137.5 आलं का लक्षात पुन्हा काय अडचण ऑब्जेक्शन नो चला पुढे काही तर इथं जर असा पूर्ण केला असता आणि त्यातली एवढं कमी करावं लागलं असतं म्हणजे त्यातलं कसं केलं असतं बा हे 15 हे 15 15 गुणिले 15 15चा वर्ग हे संपूर्ण याचा या चौरस त्यात आपल्याला एवढं कमी करायला ह्या चौरस कुठे येणार आहे हा 15 आहे त्यात हे 5 वजा केले हे किती 10 आणि हे 10 गुणिले 10 100 यातनं वजा केली राहिली किती 125 त्यामध्ये हे इथपर्यंत वजा केलं यात एवढंच वाढवायचं 125 मध्ये तेवढंच वाढलं 125 अधिक 12.5 137 लक्षात येते 137.5 कळलं का तुकडे करून मी केला पण असेल चला पुढचं ए बरोबर 2b b बरोबर 2/3 c बरोबर 0.6 5a वर्ग आणि 2b वजा c याच्या किमती भरू आपण सांगा याची किंमत 2b याची किंमत 2b b ची किंमत c ची किंमत 0.6
सी बरोबर 0.6. आता बी ची काढू त्याच्यावर. बी ची किंमत 2/3 सी म्हणजे 0.6. 0.4. साईडने 12 म्हणजे 1.2 भागिले 4 केलं 0.4. ए ची किंमत 2 म्हणजे 0.4 गुणिले 2 केलं 0.8. ओके, म्हणजे हे काढता आल्याशिवाय येणार नाही पुढचं. पादे 0.8 चा वर्ग आणि त्याची 5 पट. 5 एक अंशाचा वर्ग नाही, ए वर्गचा 5 पट. 0.8 चा वर्गाची 5. बी ची किंमत 0.4 ची दुप्पट म्हणजे 0.4 आणि वजा सी ची किंमत 0.7. 0.8 चा वर्ग काय होईल? 0.64 ची 5 पट म्हणजे 0.8 वजा 0.7. ओके, इथं 5 करायचं. 5 24 शून्याच्या 2 5 36 2 32 3.2 अधिक 0.8 म्हणजे 8.0.80 पुन्हा शून्य नाही. आता 0.4 आलं. 4 नंतर 0. दशम चिन्हाकडे दशम चिन्ह मांडा. मग 6 वजा करा 3.4 उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्न घ्या. x प्लस y चा घन वजा 125. x प्लस y कंसाचा घन वजा 125. आता मी 125 ला रूपांतरित करेल 5 चा घन. 5 चा घन 125. ए घन वजा बी घन काय होतं विस्तार? ए घन वजा बी घन. हा ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. बस हे सूत्र पाठ असेल ना, काय अडचण येणार नाही तुम्हाला. मग इथं ए ची किंमत आहे x प्लस वाय. ए ची किंमत आहे x प्लस वाय आणि बी ची किंमत आहे 5. याचे करू आपण. ए म्हणजे x प्लस वाय वजा बी म्हणजे 5 पहिल्या कंसात झालं ए मायनस बी. आता दुसऱ्या कंसामध्ये जरा असा करूया. तर ए म्हणजे x प्लस वाय याचा वर्ग आधी इथं काय ए बी ए आणि बी चा गुणाकार म्हणजे x प्लस वाय गुणिले 5. टाकू अधिक बी बी चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग आणि हा सगळा कंस x प्लस वाय मायनस 5 याच्यावर पर्याय क्रमांक काय x वर्ग अधिक y चा वर्ग x वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग. इथं गुणाकार केला 5x अधिक 5y 5x अधिक 5y अधिक 5 चा वर्ग 25. आणि सारखी पद आपल्याला जवळ घेता येणार आहे का? कोणतं पद आहे का सारखं? 2xy इथं 5x आहे 5y आहे सारखं पद कोणतंही नाही. त्यामुळे हे उत्तर पर्यायामध्ये असणार आहे. याचा गुणाकार वगैरे करायची गरज नाही आहे का? पर्याय क्रमांक 3 म्हणजे तुम्ही बघूनच ते काय होतं पोरं गारडतात. असेल का a प्लस b मायनस c चा क्यूब. काय 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 a प्लस b मायनस c चा क्यूब म्हणजे x प्लस y मायनस 5 चा घन. a प्लस b क्यूब मायनस c क्यूब तर असं म्हणतात. a प्लस b काय म्हणलं? a प्लस b मायनस c चा कंसाचा क्यूब. नाही 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 असं नाही. a प्लस b मायनस 5 घ्यायचं त्या सगळ्याचा कंस वेगळे वेगळे. याचा घन करायचा याचा घन करायचा त्याची वजाबाकी करायची तेव्हा तो विस्तार म्हणून त्यासाठी लिहिला. इथं आहे का तसा बरोबर? तू म्हणतो तसा a मायनस बी a प्लस बी मायनस सी करायचा त्याचा घन करायचा नाही. त्याचं वेगळं आहे त्याचा विस्तार आहे आपल्याला. ए घन वजा 3a वर्ग बी असं ते ए बी वर्ग सी
BC वर्ग अशी काय पुढं R वर्ग 70 180 234 234 आणि 270 यांचा मोठा सामायिक विभाजक म्हणजे काय त्याला कशाने पाहिजे 2 ने लावला 90 117 135 3 30 90 30 3 90 3 चौक 12 3 25 15 पुन्हा 3 ने 3 4 15 25 आता कसे जाते का नाही 3 3 9 2 18 याचा मसाली काय येणार आहे 18 शेजारच्या आकृतीमध्ये पाचवीवाले खाली जावा झोपाय जेव्हा झोपा ओके ओके काय म्हणले बा याच्यामध्ये एका पॅरलल लाईन नाहीये या 3 पॅरलल आहे याच्यामध्ये संगत कोणाच्या जोड्या आता याचा संगत कोण हा किती जोडी झाली एका बाजूच्या मोजायचं याचा संगत कोण याचा चालू आहे याची पहिली जोडी याची दोन झाली आणि याचा संगत कोण इकडे किती झाला वरच्या बाजूला बघितलं तर किती आल्या खालच्या बाजूला याचा संगत कोण एक याचा संगत कोण दुसरी जोडी आणि याचा संगत कोण तिसरी जोडी म्हणजे एका बाजूला किती झाले 3 आणि 3 6 इकडल्या बाजूला 6 म्हणजे इकडे या इथं किती झाले एकूण 12 इकडे जाऊन आले इकडे 6 इकडे 6 12 म्हणजे अशा 12 आणि 12 24 संगत कोणाच्या जोड्या आहे का पर्यायामध्ये चला पुढचा काय प्रश्न चौकोन रचना करण्यासाठी किमान विशिष्ट असे किती घटक माहित असावेत चौकोन काढायचा असेल तर किमान किती पाहिजे 5 चारी कोण नुसते दिले येत नाही चौकोन काढायला 5 गोष्टी दिल्याशिवाय चौकोन रचनाच करता येत नाही लक्षात ठेवा कायमस्वरूपी पुढं काटकोन त्रिकोण LMN मध्ये काटकोन त्रिकोण LMN ओके आकृती काढली पाहिजे आणि जशीच्या तशी काढली पाहिजे ओके हा आणि मी कसं काम कुठं करायचं MN बरोबर आणि मी कच्चं काम कुठं करणार नुसतं बघून की काय करायचं मला आकृती मला सोडवायचंय गणित इथं आपण 35 LN म्हणजे हे दिलेलं आहे 35 आणि गुणधर्मात दिलेलं आहे MN 21 MN हे 21 आहे आणि हे दिलेलं आहे का म्हणजे हे तुम्हाला म्हणायचं 3 4 5 3ची 7 पट 4ची 7 पट 5ची 7 आणि इथं याचा हे किती दिलेलं आहे किती दिलेलं आहे हे 3च्या दिली नाही का सर ही इकडची लाईन आहे 21ची ती NP बरोबर PQ बरोबर QM असं दिलंय ते 3 भाग करायचे ते 21 च म्हणजे 7 त्याची त्रिज्या आली 7 NP PQ QM हा NP PQ आणि QM एकवीचे 3 भाग केले तर किती होतात 7 जे इथं 7 आता हा कितीचा ट्रायंगल आहे 90 आता त्रिकोण कितीचा त्रिकोण म्हणजे हा कोण जो आहे त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे हा 90 चा आहे हा कितीचा असेल 45 असेल तर दोन्ही बाजू सारखी असणार आहे 30 60 90 असणार 30 60 90 म्हणजे हा 30 चा असेल हा 60 चा असेल म्हणजे ही पाकळी वर्तुळ पाकळी किती अंशाची आहे 60 ची ही वर्तुळ पाकळी 30 ची आणि किती एकूण वर्तुळ पाकळी 90 किती झाली 180
80 180 म्हणलं की काय होणार आहे? अर्धवर्तुळ. मग अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ विचारलंय आपल्याला आणि अर्धवर्तुळ या संपूर्ण त्रिकोणाचं काढायचं त्यातनं अर्धवर्तुळाचं घालवलं की रंगवलेल्या भागाचे. आता याची त्रिज्या किती आहे? 6. मग अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय स्क्वेअर पूर्ण वर्तुळाचं झालं. अर्ध्या वर्तुळाचं त्याला भागिले 2. मग पायावरती 22 अंश छेद 7 गुणिले रेडियस दिलेले 7 गुणिले 7 भागिले छेद 2 भागिले 2. 7 ला 7 गेले इथे 11 गेले 11 साठी 77 हे अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे पाया गुणिले उंची. पाया 28 उंची 21 याने घालवलं तर 14 गुणिले 21 14 1 14 4 14 ने 29 294 त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. त्यातनं अर्ध्या वर्तुळाचं 77 वजा केलं की राहिलेल्या आकृतीचं 14 प्रसाद गेले 6 9 8 गेले 1 217 चौरस मीटर चौरस सेंटीमीटर. चला पुढचा घ्या प्रश्न. आहे ना एका रकमेची कोणत्या दराने 2 वर्षाची रास 14,500 व 5 वर्षाची रास त्यापेक्षा 3,000 ने जास्त होते. म्हणजे 5 वर्षाची रास किती आहे? म्हणजे किती झाले? 17,500 ही किती वर्षाची रास आहे? 5 वर्षाची रास 17,500. काय 5 वर्षाची रास 17,500 आणि काय दिले? 2 वर्षाची रास. 2 वर्षाची रास किती? 14,500. मला सांगा 5 वर्षाची रास म्हणजे काय? मुद्दल अधिक 5 वर्ष आणि याच्यामध्ये 2 वर्षाची रास म्हणजे काय? मुद्दल अधिक 2 वर्षाचं व्याज. 5 वर्षाच्या राशीत तुम्ही 2 वर्षाची रास वजा केली तर काय? 3 वर्षाची. ओके मी आता परत दिलेला आहे 3,000 पण हे समजून सांगण्यासाठी मी हे घेतले. हे 3,000 हे काय आहे? 3 वर्षाचे व्याज. हे फक्त 3 वर्षाचे व्याज 3. एका वर्षाचे व्याज किती असतात? एका वर्षाचे व्याज 3 वर्षाचे 3,000 एका वर्षाचं. आपल्याला इथं किती वर्षाची रास दिली आहे? 2 वर्षाची. मग 2 वर्षाचं व्याज किती होईल? एका वर्षाचं. 3 वर्षाचं व्याज 3,000. एका वर्षाचे व्याज 1,000. 2 वर्षाची रास दिली मग 2 वर्षाचे व्याज 2,000. मग 2 वर्षाची रास दिलेली मला 14,500. या 2 वर्षाच्या राशीत मी 2 वर्षाचे व्याज वजा केलं तर मुद्दल येणारे 12,000. आपल्याला विचारले काय कोणत्या रकमेची? त्याचा अर्थ मुद्दल किती येणार आहे? 12,500. ओके आले का लक्षात? आहे का पर्यंत? चला पुढील गणित घ्या. पुढचा प्रश्न 75 प्रश्न. वर नाही जात मला आता तर दिसतंय का? 1चा चौथा घात वजा 5 घन अधिक 5 वर्ग अधिक 5 वजा 6 या बहुपदीला 1/3 ने भागुले तर किती बाकी उरले? तर आता गणित सांगा.
आता दिसते का? ओके. आता आपल्याला तोच करू. चला गणित सांगा मला. x चा चौथा घात. x चा चौथा घात पुढं वजा 5x चा घन अधिक 5x चा वर्ग अधिक 5x वजा 6 भागिले x अधिक 3. आणि आपल्याला बाकी किती उरले भागाकार विचारणार नाही, भागाकार लावायचं पलीकडे पडत नाही. पण आता आपल्याला समजून द्यायचं म्हणजे असं करून चालेल का? नाही. चला आपल्याला x चा चौथा आणायचं म्हणजे x ला कितीने गुणावं लागेल? x क्यूब. मग x क्यूब ने गुणूया. x क्यूब ने x ला गुणलं x चा चौथा. x क्यूब ने वजा 3 ला गुणलं वजा 3x वजा 3x क्यूब. यांची करायची वजा. आता वजा बाकी करताना चिन्ह कसे बदलतात बघा. त्याला कोणते प्लस येतो. मायनस प्लस मायनस होतो मायनस प्लस. याचा अर्थ या x चा चौथा याला प्लस आहे आणि या x च्या चौथ्याला मायनस. दोन्ही चिन्ह वेगळी वेगळी मोठ्यातनं बारकी घालवा कॅन्सल होतो. आता हे वजा 5x घन हे अधिक 3x घन. चिन्ह वेगवेगळे मोठ्यातनं बारकी घालवा मोठ्या चिन्ह द्या. 5x चा घन मधनं 3x चा घन गेला 2x चा घन चिन्ह वजा 2x घन. तुमचा घेऊया 5x वर्ग. सगळं काय होतं नाही एक 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 पद घ्यायचं होतं. आता मला वजा 2x घन आणण्यासाठी x ला किती ना बोललं पाहिजे. वजा 2x अधिक 2x ने बोललं तर काय मला इथं वजा आलं म्हणजे वजा वजा ते अधिक म्हणजे मला वजा 2x आणायचं म्हणजे x ला किती ना बोललं पाहिजे. वजा 2x घन आणायचा आहे 2x वर्ग वजा 2x वर्ग ने x ला गुणा 2x घन. चिन्ह हे मायनस आहे प्लस आहे वजा वजा 2x वर्ग ने वजा 3 ला गुणलं वजा वजा गुणाकार अधिक 2x 2 ने 3 ला गुणलं 6 आणि x वर्ग आहे. आता याची वजाबाकी करायची चिन्ह कसे बदलतात समजून घ्या. हे वजा 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 अधिक वजा अधिक. आता हे वजा 2x घन हे अधिक 2x घन कॅन्सल. हे अधिक 5x वर्ग हे वजा 6x वर्ग. चिन्ह वेगळी वेगळी मोठ्यातलं बारकं घालवा मोठ्या चिन्ह. 6x वर्ग मधनं 5x वर्ग गेले 1x वर्ग 1 लिहिलाय x वर्ग मोठ्याचं चिन्ह वजा हे वजा. पुढलं घ्या अधिक 5x. आता x वर्ग आणायचा आहे. x ला कशाने गुणलं पाहिजे x वर्ग याला वजा x आणायचं म्हणजे काय केलं पाहिजे वजा x ने वजा x ने x ला गुणलं वजा x वर्ग वजा x ने वजा 3 ला गुणलं वजा वजा अधिक 3x. यांची करायची वजा 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 अधिक वजा x वर्ग अधिक x वर्ग अधिक 5x वजा 3x. मोठ्यातला बारकं घाला 5x मधनं 3x गेले 2x चिन्ह द्या वर्ग करून घ्यायचे वजा. आता x ला मला 2x करायचे कितीनं गुणलं पाहिजे अधिक 2x आणायचे अधिक 2 ने चिन्ह हे पण महत्वाचं आहे. अधिक 2 ने x ला गुणलं अधिक 2x अधिक 2 ने वजा 3 ला गुणलं वजा 6. यांची करायची वजा अधिक वजा वजा अधिक 2x वजा 2x वजा 6 अधिक 6 बाकी उरली भोपळा. एवढं सगळं सोडवलं उत्तर आलं. जीवन आपल्याला उत्तर ते विचारलं होतं की किती बाकी उरले. या ठिकाणी
75 3 काय पर्याय हा बघू आपण कुठं चुकलंय का आपलं गणित पुन्हा एकदा बघू काय आहे आपलं कुठं चुकलंय का हे सांगताना चुकलंय का मला सांगा x चा चौथा रीड बघा ओपन करा व्यवस्थित बघा x वर्ग वजा 5x घन अधिक 5x वर्ग अधिक 5x वजा 6 बरोबर आहे का सर x अधिक 3 हे कोणाचं डोकं तुम्ही सांगितलं मी ते लिहिलं x अधिक 3 ने गुणायचे x अधिक 3 ने भागायचे त्यामुळे चुकणं साहजिकच आहे ना बघा आता आपण करूया x ने x ला गुणा x घन वजा x ने 3 ला गुणा 3x घन अधिक 3 जी वजाबाकी करायची वजा अधिक वजा वजा अधिक वजा आता सगळं चुकायचं सगळं बदलावं लागणार x चा चौथा वजा x चा चौथा कॅन्सल झालं वजा 5x हे वजा 3x म्हणजे काय होईल 8x वजा 8x चा घन हे वजा 5x वजा 3x वजा 8x झालं आता आपल्याला तिथं वजा 8x आणायचं आहे मी सगळं कालचं पुसून टाकतो आणि गोंधळ करायला आपण ओके चला वजा 8x आणायचे आपल्याला कितीने गुणलं पाहिजे वजा 8x वर्ग वजा 8x ला गुणलं वजा 8x घन वजा 8 ने 3 ला गुणलं 8 त्रिक 24 वजा 24x वर्ग वजाबाकी करायची चिन्ह बदलतील वजा वजा अधिक वजा वजा अधिक हे वजा 8x घन हे अधिक 8x घन कॅन्सल होतील अधिक 5x वर्ग हे अधिक 24 वर्ग x वर्ग 24 आणि 5 29x वर्ग पुन्हा उतरून घेतले 5x 29x वर्ग आणायचे x ला कितीने गुणलं पाहिजे अधिक 29x ला गुणलं 29x 29x ला गुणलं 29x वर्ग 29 ने 3 ला गुणलं 29 3 87x अधिक 87 यांची वजाबाकी करायची याला चिन्ह अधिक वजा अधिक वजा होईल वजा अधिक वजा 29x वर्ग वजा 29x वर्ग कॅन्सल होतील हे अधिक 5x हे वजा 87 मधून 5 गेले 82x चिन्ह वजा याचं वर्ण घ्यायचे 6 मला x ला 82x करायचे म्हणजे वजा 82 वजा 82x आणि वजा 82 3 ला म्हणलं 80 त्रिक 240 246 चिन्ह येणार आहे वजा अधिक वजा हे वजा चिन्ह वजा वजा अधिक वजा वजा अधिक वजा 82 अधिक 82 वजा 6 अधिक 246 240 अधिक 240 बाकी किती राहील अधिक 240 राहील बरोबर ओके परफेक्ट धन्यवाद मित्रांनो भेटू उद्याच्या नवीन पेपर घेऊया धन्यवाद ओके सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सांगा वेळ द्या ओके बाय